आता लोक उपास करतात. उपास करतात म्हणजे काय? इथे उपास करायचा, तिथे कुत्र्यांना मारायचं, तिथे अपशब्द बोलायचं आणि नंतर मी उपास करतो रे. सोमवार उपास आहे, गुरुवार उपास आहे, शुक्रवार उपास आहे. कशाला करतात असं उपास? तर मुळच करू नका. का माहिती आहे का? एखाद्याला दुखून तुम्ही उपास केला तरी ते तुम्हाला त्याचं फलश्रुती काहीही मिळणार नाही. का नाही मिळणार आहे? तुम्ही उपास कोणाच्या नावाने करताय? देवाच्या नावाने. ज्यावेळेला देवालाच तुम्ही निराश करता, देवालाच तुम्ही वेदना देत आहात, दुसऱ्यांना मारून, दुसऱ्यांना अपशब्द देऊन, दुसऱ्यांची अवहेलना करून. कारण प्रत्येक जीवात्मामध्ये देव आहे. देव काय बोलतोय? कोणालाही घालून पाडून बोलू नका, कोणालाही अपशब्द बोलू नका, कोणाचीही लायकी दाखवायला जाऊ नका. कारण ज्या वेळेला तुमचं कर्म तुमची लायकी दाखवायला येतोय ना, त्यावेळेला बघणारा कोण नसतोय, देव नक्की बघत असतोय तुमचं कर्म, हे लक्षात घ्या. म्हणून विचार करून उपास असू दे, कोणाला मारणं असू दे, कोणाच्याकडनं हिसकावून घ्यायचं असू दे, फार विचार करून करा. कारण प्रारब्ध कर्म तुम्हालाच धुवायचं आहे. ज्याला तुम्ही करत आहात तो काही धुणार नाही. तो तर त्या देवाला बोलणार, अरे परमात्मा बघ, ह्याने माझ्याबरोबर असं असं केलेलं आहे. पण ज्या वेळेला परमात्माची लाटी तुम्हाला लागते ना, त्यावेळेला तुमचं सगळं काही होत्याचं नव्हतं होतंय. ते फक्त तुमच्या प्रारब्ध कर्म, संचित कर्म आणि जे करताय त्या कर्मामुळेच तुमचं अधोगती होतंय.